नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत साधं सोपं वरण. हे सगळं रोज आपल्या जेवणामध्ये असतंच आणि हे नसेल तर आपल्याला जेवल्यासारखं वाटतच नाही. वरण आणि भात खायला जे सुख आहे ते कुठेच नाही. अगोदर मी पातेलं ठेवून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि 2 तिखट मिरच्या टाकून फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये आता एक छोटा टोमॅटो टाकून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. ही तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ मी शिजवलेली आहे. त्याच्यावरून छान अशी कोथिंबीर टाकून, चवीपुरतं मीठ टाकून छान अशी डाळ उकळवून घ्यायची आहे. अशी गरम गरम डाळ, गरम गरम भात आणि तुपाची धार, हे सुख कुठंच नाही. नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत साधं सोपं वरण. हे सगळं रोज आपल्या जेवणामध्ये असतंच आणि हे नसेल तर आपल्याला जेवल्यासारखं वाटतच नाही. वरण आणि भात खायला जे सुख आहे ते कुठेच नाही. अगोदर मी पातेलं ठेवून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि 2 तिखट मिरच्या टाकून फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये आता एक छोटा टोमॅटो टाकून व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे. हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. ही तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ मी शिजवलेली आहे. त्याच्यावरून छान अशी कोथिंबीर टाकून, चवीपुरतं मीठ टाकून छान अशी डाळ उकळवून घ्यायची आहे. अशी गरम गरम डाळ, गरम गरम भात आणि तुपाची धार, हे सुख कुठंच नाही.